आम्ही सारे खवय्यामध्ये मी राणी गुणाची तुमचं स्वागत करते मुंबई शहरातल्या एका प्रसिद्ध एरियामध्ये ज्याचं नाव आहे शीतलादेवी रोड. इथे आपण जातोय सारस्वत कॉलनीमध्ये, पण ते कोणाकडे ते बघूया. मीना काकूंची आपण गप्पा मारूया आणि विचारूया काय काय त्या करतायत, कारण स्वागत माझं तणक्यात झालेलं आहे आणि मला खूप आवडलंय. मला सो स्वीट ऑफ यू. मला पण तू आली म्हणून इतकं आवडलं. आमच्या खूप मनात होतं, कारण मी रिझर्व्ह बँकेमध्ये होते आणि ऑफिसर म्हणून रिटायर झाले, पण मुलं मोठी होणं आणि घरकाम करणं त्याच्यामध्ये स्वतः असं काहीच कशात भाग घेऊ शकत नव्हते. पण नंतर आता रिटायर झाल्यावर मला वाटलं की आता आपण सुद्धा काहीतरी करावं म्हणून, आणि आम्ही सहज तुला लिहिलं आणि तू आमच्याकडे आलीस, त्याच्यामुळे खरंच मी तुझी आभारी आहे. आम्हाला एवढ्या प्रेमाने बोलावलं आणि मुख्य म्हणजे खायला बोलावलं. आणि आता सगळ्यांनी म्हणजे सगळ्या प्रेक्षकांनी वही आणि पेन तयार ठेवा. काकू आपल्याला चांगले चांगले पदार्थ शिकवणार आहेत. तर काकू, पहिला जो पदार्थ सुरुवात जी करतोय तर ती कुठल्या पदार्थाने? सुरुवातीला मी ऍक्च्युअली ब्राह्मण आणि सारस्वताकडे लग्न केलं आणि मला जेवणाची आवड असल्या कारणाने मी सगळे सारस्वतांचे पदार्थ शिकले. त्याच्यामध्ये गोव्याला जी चिकन करायचं त्याला शाकोती म्हणतात. आणि गोव्याला काय झालं, अर्धे लोक ख्रिश्चन आणि अर्धे सारस्वत आहेत, तर त्यांची ती मिक्स रेसिपी आहे म्हण असं म्हटलं तर. आणि शाकोती नाही, ग्रेव्ही असते त्याच्याबरोबर, आणि ते चिकन त्याचं स्पेशालिटी आहे. म्हणजे गोव्याला जर तू गेली तर कुठल्या हॉटेलला शाकोती पाहिजे का म्हणून विचारणार. तर ती आज मी शाकोती करते. ओके, आमच्या दोघांची स्टोरी खूप सेम आहे. तर या चिकन शाकोतीचं साहित्य बघा. चिकन हळद आणि मीठ लावलेलं आहे, बारीक कापलेला कांदा आहे, नारळ आहे, नारळाचा रस आहे, मिरी आहे, दालचिनी, सुक्या मिरच्या, चिंच, आले लसूण पेस्ट, लवंग, धने आणि खसखस. चिकन आपण घेतलेलं आहे पण बोनलेस नाहीये, रेग्युलर चिकन आणि त्याला लावलंय का काही? फक्त मीठ आणि हळद लावलेलं आहे, कारण ते मीठ आणि हळद लावून ठेवावं लागतं. बरं बरं, ठीक आहे. आणि पेस्ट आहे ती कसली? आलं लसूण पेस्ट आहे. फक्त आलं लसूण. किती वेळ ठेवणार ते मावशी तुम्ही? ते साधारण अर्धा तास लावून ठेवायला पाहिजे. पण मग त्याच्यानंतर परत आपल्याला म्हणजे आता हे लावून ठेवल्यानंतर डायरेक्ट फोडणी आहे? हा, फोडणी आहे, डायरेक्ट फोडणी. आणि वाटण वगैरे आपल्याला काही करायचं? पण आपल्याला मसाला करायचा आहे सुका. हा, मसाला फ्राय करून तो वाटावा लागतो. हो, अच्छा. हे लावून आपण आता अर्धा तास ठेवायला आपण नीट मसाला चोळून घ्यायला. पण आता ही जी आपण शाकोती करतोय तर ती त्याचा जो तुम्ही आता मसाला शिकवणार आहात काकू, तर तो काळसर आहे का कसा आहे मसाला? काळसर भाजायचा. अच्छा, म्हणजे ऍक्च्युअली काळसर नाही येतो, पण तो काळसर भाजायचा मसाला. पण असं काय पर्टिक्युलरली सारस्वती मसाला म्हणजे असतोच ना? सारस्वती मसाला असतो ना? हा, सारस्वतांचा हे शाकोतीचा जो मसाला आहे तो स्पेशल त्यांचा आहे. म्हणजे त्याच्यामध्ये सगळे इन्ग्रेडियंट्स नाहीये, व्हेरी थोडे आहेत, पण तोच लावून शाकोतीचा मसाला बनवतात. पण मग त्याच्यामध्येच तुमचं रोजचं मटण चिकन असतं का? नाही, नॉर्मली ते काय करतात, हे जे आता आपण रेडी तयार करणार आहोत तर तसं न करता लोक बनवून ठेवतात. बरं, आता मला सांगा आधी काय द्यायचं? पहिलं मला मिरी दे. ऍक्च्युअली तुम्ही म्हणालात तसं नाही, जास्ती काही फापट जास्त नाही, अगदी म्हणजे कमी ह्याच्यामध्ये आहे. नंतर लवंग दे, दालचिनी दे. जो आपण ताजा करतोय म्हणून आपण एवढं सगळं. बरोबर बरोबर. नाही तर जे जास्त क्वांटिटी असेल ना ते एकदम करून ठेवतात. त्याला फक्त धने जास्त लागतात. धने दे, घाल अजून थोडे पण. सगळे? हो चालेल, बस. धने घातले. त्याच्यानंतर हे दे, सुक्या मिरच्या दे. सुक्या मिरच्या? हा, कारण ज्यांना तिखट जास्त पाहिजे असेल ना ते जास्त घालतात. जर आपल्याला मॉडरेट पाहिजे असेल तर मग जास्त नाही घालायचे. आता खसखस उरले ना, खसखस घाल. खसखस शेवटी घाल? हा, सगळ्यात शेवटी घालायचे, कारण खसखस लवकर जळते. घाल, फुल घालते एवढी. हा, कारण खसखसीचं वाटप आहे, ह्याला वाटप जे आहे याला यायला
पण काकू मला सांगा की एरवी पण या मसाल्यामध्ये एवढी खसखस असते का? नाही, ही शाकोती आहे ना त्याच्यामुळे खसखस जास्त, पण अलीकडे लोक जास्त घालत नाहीत, पण खसखस एवढी महाग झाली कोण घालणार म्हणून. सारस्वताना काय महाग नाही ग, असं काही नाही, सगळे एकच. तर आता जो मेन आपला शाकुतीचा मसाला आहे त्याच्यात खसखस जास्ती आहे, लक्षात ठेवा. तर तो मसाला झालेला आहे, आता आपल्याला आता ते वाटायला पाहिजे. त्याची तयारी. मसाला तयार झाला आणि आता वाटण करायचंय, जे मला असं वाटतं तुमच्या सगळ्या भाज्यांना, मटणाला, चिकनला, सगळ्याला हे वाटण तुम्ही करता. बरोबर. कांदा खोबऱ्याचं वाटप पाहिजे, थोडं तरी पाहिजेच. कांद्याची एक आमटी पण असते ना तुमच्याकडे? हो ना. हो, पण कच्च्या कांद्याची सुद्धा, कच्च्या कांद्याचीच करतात, कच्च्या कांद्याची वाटप करतात. पण ते अगदी थोडंसं खोबऱ्याचं वाटण, थोडं खोबरं, त्याच्यात कांदा आणि मग हळद, तिखट, मीठ आणि चिंच असं घातलं तर त्याच्याबरोबर पण जेवण होतं. वरणामध्ये, साध्या वरणामध्ये हे वाटण घालायचं. करेक्ट. पाहिलं ना, प्रत्येक ठिकाणी कांदा खोबरं, कारण गोव्याला नारळ खूप मिळतात. बरोबर. त्यांच्या प्रत्येकाच्या स्वतःच्या बागा असतात, त्याच्यामुळे त्यांना काय जास्त हे वाटत नाही खर्च कर. म्हणजे आपल्याला 10 रुपये नारळ म्हटल्यानंतर जरा आपण म्हणतो आता घालूया का, गरज आहे का. हा, पण तसं तिकडे नाही. तिकडे नारळ आल्याबरोबर जी बाई येते, म्हणजे त्यांची काम करणारी, ती 3-4 नारळ कातून जाते. मग दिवसभर त्याचं हे चालू, दिवसभर असंच. कारण सारस्वतांकडे आणखीन एक खासियत की रगडा, त्याला रगडा म्हणतात. आणि रगड्यावरच्या वाटपाला जी चव येते ना, ती मिक्सरवरच्या वाटपाला ऍक्च्युअली येत नाही. पण आताच्या पिढीने मात्र रगडा अगदी काढून टाकलेला, म्हणजे तुम्हाला आता रगडा मिळणारच नाही. आणि दुसरा रगडा जे म्हणतो ते आपण इलेक्ट्रिकचा रगडा आता आलेला आहे. जसं ते साऊथ इंडियन लोक वाटतात बघ, तसं आता इलेक्ट्रिकच्या रगड्यावर वाटप. थोडे थोडे जी मोठी मोठी हॉटेल्स वगैरे आहे ना, तिकडे रगड्यावर वाटप करतात, पण तो इलेक्ट्रिकचा रगडा असतो. त्याच्यामुळे मग त्यांना ते रगड्याचं वाटप, म्हणजे ती चव मिळते त्यांना, एवढी नाही मिळत, पण ठीक आहे, होतं त्याच्यात. नाही, पण खरंच चवीमध्ये 100% फरक पडतो मिक्सर मधलं वाटण आणि रगड्यावरचं वाटप. हे मी अग्री करते. ते झालंच. पण आता मला वाटतं हे ब्राउनिश. आता हे ब्राऊन करायला पाहिजे, कारण ब्राऊन केल्याने त्याची चवही वेगळी येते आणि चिकनला कलर चांगला येतो. तुम्ही जे म्हणालात डार्क कलर, तो आपण ब्राऊन हे वाटलं, भाजलं तरच त्याचा येतो. आता हे होत आलेलं आहे. ठीक आहे, मग हे करून घेऊया आणि मग नंतर फोडणी ना. मग फोडणी. आता मिक्सर मध्ये हे वाटून घेऊया, मिक्सर मध्ये कांदा खोबरा, आणि मग नंतर आपण बघूया की केलेला मसाला, हे कांदा खोबऱ्याचं वाटण आणि कसं कसं एकत्र जात आहे फोडणीमध्ये ते बघूया. दोन्ही गोष्टी तयार झालेल्या आहेत. तुम्हाला माहिती आहे, मसाला, वाटण, चिकन आपलं ते मॅरिनेट करत ठेवलं होतं तेही झालेलं आहे. नारळाचं दूध आपण घेतलंय. करेक्ट. आणि फोडणीत आधी काय, चिकन, कांदा, आधी कांदा परतायचा आहे. हा खूप लाल करायची गरज नाही, कारण हा शिजतो ना, त्याच्यामुळे एवढं हे नाही लागत. बरोबर. काकू मला सांगा की ही चिकन शाकुती जी आहे ती नॉर्मली गोव्यामध्ये ते बेकरीतले पाव मिळतात त्याच्याबरोबर खाल्ली जाते ना? करेक्ट. आपले स्लाइस ब्रेड अजिबात याच्याबरोबर कोणाला खायची सवयच नाही. आणि हे जे शाकोती आहे ते त्या पावांबरोबरच, म्हणजे त्याला उणे म्हणतात गोव्याला. काय म्हणतात? उणे. उणे 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 उणे. ओके. आणि ते उणे आणि शाकोती अगदी, म्हणजे मग असा ताव मारतील की बघायला नको. आणि इव्हन जर पार्टी असेल ना, 5-5, 7-7 अशी हे चिकन आणून घरी मारतात. देवा, खरंच सांगते, मला पण मी ब्राह्मण असल्या कारण पहिली मी गेले ना, इतकं असं वाटायचं एवढ्या या 5-6 हे घेऊन घाल 5-6 कोंबड्या घरी मारतात आणि त्याचं चिकन तयार करतात. वाईट वाटायचं, पण नंतर मग मी खायला शिकल्यावर मला पण आवडायला लागलं. अच्छा, आता ह्याच्यामध्ये ना आपण वाटल्यापैकी थोडा मसाला घाल. म्हणजे हा वाटलेल्यातला, वाटलेल्यातला 1 चमचा जो मसाला आहे ना, मसाला तो घाल. थोडा घालू? म्हणजे मग शिजताना ना त्याला चांगला वास लागतो. अच्छा, असा फ्रेश मसाल्याची जी चव आहे ना, बरोबर, तो परत लागेल. पण गोव्याला जर तू बघितलं ना, तर खूप जणांच्या घरी शाकोतीचा मसाला तयार असतो. हो.
करायचा. इव्हन माझ्या नंदेनी मला पाठवलेलं आहे आता सुद्धा. नाही, मी पण गोव्याला गेले की मला एक बरणी ताज्या मसाल्याची लगेच मिळते. बरोबर. हे बघ, हे आता छान परतून होत आहे आणि सोपा आहे मसाला करायला. त्याच्यात बाकी काही जास्ती गोष्टी नाहीये, दगडफूल नाहीये, ते जायत्री नाही, हे नाही, ते लागतं ना, तसं काही नाही. नक्की करून ठेवा तुम्ही हा मसाला. आणि एरवी पण तुम्हाला जर तुम्ही कडधान्य केलीत त्याच्यामध्ये तर खूप चांगली होतात, खूप छान होतात. फक्त हा जो मसाला आहे तो घालताना एक काळजी घ्या की तो कमी घाला, कारण तो बऱ्यापैकी उग्र असतो. म्हणजे आपल्याला जी सवय नसते मसाल्याची नॉर्मल मसाल्यांपेक्षा थोडा आपला काळा मसाला थोडा असतो. तर वापरताना ही काळजी घ्या की तो कमी घाला. वाटलं तर तुम्हाला तो वाढवता येईल. चल, आता ह्याच्यामध्ये पाणी घालूया आणि एक 15-20 मिनिटं शिजायला पाहिजे. अच्छा, पण मग हे कधी घालायचं काकू? ते नंतर म्हणजे शिजलं ना, हा बस शिजलं की मग त्याच्यामध्ये ते घालायचं. आणि सगळ्यात शेवटी हा नारळाचं जाड आणि पातळ असे 2 रस काढतात. पातळ हा नॉर्मली शिजवण्यासाठी घालतात आणि सगळ्यात शेवटी चव येण्यासाठी हा घालतात. म्हणजे तो घातल्यानंतर जस्ट एक कड आला तर बस. खरंच काय अरोमा येतो याचा काकू. मला असं वाटतं ताबडतोब पाव घ्यावे आणि कसं बुचकळावं आणि खावं. कान कंट्रोल. पण ते शिजायला पाहिजे. हो, शिजलं पाहिजे. ओके, साधारणतः 15-1 मिनिटामध्ये होईल ते. चिकनला काय फार वेळ लागत नाही, कारण मॅरिनेट केल्या कारणाने ना शिजायला एकदम कमी वेळ लागतो त्याला. 15-1 मिनिटं ठेवूया आणि मग त्याच्यानंतर रेडी हे पुढचं घालण्यासाठी. अगदी व्यवस्थित झालेलं आहे, परफेक्ट झालेलं आहे ना. अच्छा, ओके, आता काय? आता ह्याच्यामध्ये ते वाटलेला मसाला आहे ना, म्हणजे कांदा खोबऱ्याचा, तो घाल. हा बस ना. होय, कारण मगाशी घातलाय आपण आणि त्याला ऑलरेडी लागलेला आहे चांगला. म्हणजे तुला बघितल्यानंतर कळतं की त्याला मसाला लागलाय. मी नॉनव्हेज सध्या बघून मला कळायला लागलेलं आहे. आता आपण कांदा खोबरं जे वाटप केलेलं आहे ना ते घालू याच्यामध्ये. हे पण सगळं नको ना काकू? नाही, अर्ध. हे जे आपण घालतो ते अगदी शेवट घालतो, म्हणजे अगदी उतरायच्या वेळेला आपण ह्याला घालतो. म्हणजे तुला ते थिकनेस येतो. ओके. आणि आता ह्याची चव आणखी वाढवण्यासाठी आपण नारळाचा रस घालतो त्याच्यात. हा ना, घालू का सगळा? आणि अर्धा घाल. अर्धा घाल त्याला. बास. काकू, मला सांगा की सगळं तुम्ही माझ्यासाठी हे थोडं थोडं वगळलेत का? बरोबर ना, कारण फ्लॉवरचं छान होतं त्याचं. फ्रीज मध्ये फ्लॉवर आहे त्याच्यामुळे फ्लॉवर बटाटा रस्सा किंवा मसूरचं मसाल्याचं होऊ शकतं. इव्हन तुला जर पीज आहे आणि पोटॅटो त्याच्यामध्ये घालून बेस्ट कसलाही मसाल्याच्याला हा जर तू वापरलास तरी काही हरकत नाहीये. बस थोडं कमीच घालायचं, कारण आपण ऑलरेडी त्या याला मॅरिनेट करताना लावलेलं असतं. आता हे चिकन तयार झालेलं आहे. तर हे तयार झालेलं आहे चिकन शाकोती. तर तुम्ही पटकन याचं साहित्य आणि कृती घ्या. चिकन शाकोती बनवण्यासाठी लागणारं साहित्य: हळद आणि मीठ लावून मॅरिनेट केलेलं चिकन, बारीक कापलेला कांदा, ओलं खोबरं, नारळाचं दूध, मीठ, दालचिनी, सुक्या मिरच्या, चिंच, आलं लसूण पेस्ट, लवंग, धणे आणि खसखस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये चिकनच्या तुकड्यांना आलं लसूण पेस्ट लावून मॅरिनेट करत ठेवावेत. कढईमध्ये तेल गरम करून त्यात लवंग, दालचिनी, धणे, सुक्या मिरच्या आणि खसखस याचा मसाला भाजून तो मिक्सर मधून वाटून घ्यावा. कढईमध्ये तेल गरम करून त्यात चिरलेला कांदा आणि ओलं खोबरं परतून मिक्सर मध्ये वाटून घ्यावं. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा, मॅरिनेटेड चिकन, वाटलेला मसाला आणि पाणी घालून वरून झाकण ठेवून मिश्रण शिजवून घ्यावं. त्यात वाटलेला मसाला, कांदा खोबऱ्याचं वाटण आणि नारळाचं दूध घालून मिश्रण एकजीव करून घ्यावं आणि डिश मध्ये काढून सर्व्ह करावं.